वादग्रस्त विधानं कृती अजिबात खपून घेतली जाणार नाही, ही अखेरची संधी. मुख्यमंत्र्यांनी घेतला मंत्र्यांचा क्लास, फडणवीसांकडून नाराजी व्यक्त. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोकाटेंवर व्यक्त केली नाराजी. बोलताना भान ठेवायला हवं, तुमच्यामुळे सरकारची बदनामी. अजितदादांनी टोचले कोकाटेंचे कान, वरिष्ठ सूत्रांची माहिती. कृषी मंत्री कोकाटेंचा राजीनामा नाहीच, सूत्रांची माहिती. तर यापुढे बोलताना आणि वागताना काळजी घेईन. वादग्रस्त विधानांमुळे वादात सापडलेल्या कोकाटेंची अजित पवारांसमोर दिलगिरी. आमदार अनिल परबांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे डान्स बार, याचे पुरावे मुख्यमंत्र्यांना दिले. योगेश कदम यांचा राजीनामा घेण्याची परबांची मागणी. 5 ते 7 लोक एकत्र आले तर रेव पार्टी होते का? रेव पार्टीची व्याख्या काय? खडसेंचा सवाल. तर जावयावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा. ससूनच्या रिपोर्टवरही शंका व्यक्त. प्रांजल खेबलकरला मुख्य आरोपी करण्याचं कारण काय? खडसे कुटुंबाला बदनामीचा हा डाव. जावयावर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून एकनाथ खडसेंची टीका. ऑपरेशन महादेवमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. सुलेमान अफगाण आणि जिब्रानला ठार मारण्यात जवानांना यश. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची संसदेत माहिती. पंतप्रधान मोदी ऑपरेशन सिंदूरचं श्रेय घेतात, मात्र पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेत नाहीत. पहलगाममधील सुरक्षेवर सवाल करत प्रियंका गांधींचा मोदी आणि शहांवर हल्लाबोल. नेहरूंमुळेच आज काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला. पीओकेची निर्मिती नेहरूंच्या युद्धबंदीमुळे झाली. तेव्हा आपण युद्धात जिंकलो पण तहात हरलो. अमित शहांचा काँग्रेसवर पलटवार. नेहरू गांधींचं नाव घेता तुम्ही काय केलं ते सांगा. प्रियंका गांधींचा अमित शहांना सवाल. 11 वर्ष तुमची सत्ता, आता तरी स्वतःची जबाबदारी घ्या. भाजपवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल. आणि संभाजीनगरमधील सय्यदपुरात पूल वाहून गेल्यानं गर्भवतीची हेळसांड. प्रसूतीसाठी आणि प्रसूतीनंतरही बाळंतिणीला गुडघाभर पाण्यातून मार्ग काढण्याची वेळ. एक मोठी अपडेट आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत महत्त्वाची चर्चा केल्याची माहिती आहे. मंत्रालयातील अँटी चेंबरमध्ये ही महत्त्वाची चर्चा झाली आहे. यावेळी छगन भुजबळ आणि दत्ता भरणे उपस्थित होते. दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते. तर मंगळवारी निर्णय घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलेलं होतं. इजा बिजा तिजाचा त्यांनी उल्लेखही केला होता. आणि तरी सुद्धा कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. अजित पवारांसोबतची बैठक झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली. दरम्यान अजित पवार काय कारवाई करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मराठी माणसाला हे भिकारी म्हणतात. कोण समजतात स्वतःला मंत्री आहात म्हणून काही बोलाल. त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. आणि पहिली नाहीये, इज अ फ्रिक्वेंट. सातत्याने माणूस चुका कसं करतं. पहिली चूक दुसरी चूक मी समजू शकते. अजितदादांनी तंबी दिली तरी तिसरी चौथी पाचवी चूक होते. चूक ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा माफ होऊ शकते, एकदाच खरं माफ होऊ शकते. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तो चॉईस असतो आपला. अजितदादांनी वारंवार सांगूनही माणिकराव कोकाटे चुका करतात. त्याचा अर्थ काय काढायचा आम्ही? की महाराष्ट्राचा अपमान केला आणि तुम्ही मंत्री झाले राज्याचे? नाही चलेगा ये सर. आय गेम फसला मला माहीत नाही. एकतर कोकाटेजवळ काही अजितदादाचे काही गोष्टी मला वाटते लपल्या असेल आणि म्हणून ते धाडस करत नाही. नाहीतर दादाची दादागिरी आजकाल चालत नाही आहे. सरकारमध्ये चालत नाही आणि त्यांच्या पक्षामध्ये ते चालत नाही असं दिसतं आहे. कारण आपण जर पाहिलं तर 2-3 गोष्टी जर तपासल्या तर त्यांचं कोणी ऐकत नाही पक्षामध्ये असं दिसतं आहे. श्रावण मास सुरू आहे. सोमवारी यांना गोमूत्र घेऊन शुद्ध करून तर घ्या. त्यांना शंकराच्या पिंडीवरच्या बसवा, त्यांच्यावर बेलपत्र व्हा, गोमूत्र शिंपडा आणि सांगा की यांना आम्ही आता शुद्ध करून घेतलं आहे, त्यामुळे यांना आता मंत्रिमंडळातून आम्ही काढणार नाही. आणि ज्यांना 1 बार चालवत असेल त्यांनी 3 बार चालवले तरी चालतील. ज्यांनी एकदा भिकारी म्हणून म्हटलं आणि एकदा रमी खेळले तरी त्यांनी मोबाईलवर रमी खेळली, पण त्यांनी प्रत्यक्ष रमी खेळून लोकांना लुटल्याशिवाय आम्ही काढणार नाही.
आणि एक बॅग दिसली किमान 10 बॅग दिसल्याशिवाय आम्ही त्यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टीच करणार नाही, अशा प्रकारचा एकदा विषय ठरवावा आणि मग तो निर्णय घ्यावा. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल सोरी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. राहुल, काय सांगाल? रमी खेळतानाचा व्हिडिओ कोकाटेंचा समोर आल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी होत होती आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही मंगळवारी निर्णय घेणार असं म्हटलं होतं. आज आहे मंगळवार, काय निर्णय होतो, कशा पद्धतीच्या हालचाली होत आहेत? मागच्या आठवड्यात सर्वाधिक वादात सापडलेले माणिकराव कोकाटे यांचा निकाल जो आहे तो मंगळवारी कॅबिनेटच्या दिवशी लागेल असं अजित पवारांनी सांगितलं होतं. मात्र आता अजित पवार यांच्या सोबतच संपूर्ण महायुतीचे नेते कोकाटेंना पाठीशी घालतायत असं आज दिवसभर पाहायला मिळाली. कोकाटे अगदी स्पष्टपणे सर्वांसमोर कॅबिनेटला आले, मात्र त्यांना याबद्दल माध्यमांनी विचारलं असता कोणतंही उत्तर त्यांनी दिलं नाही. यापुढे काळजी घेऊ हे एक वाक्य वगळता कोणत्याही पद्धतीनं त्यांनी बाजू जी आहे ती आपली मांडली नाही. दुसऱ्या बाजूला अजित पवार असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये ज्या पद्धतीनं सर्वच वादग्रस्त मंत्र्यांना झापण्यात आलं, मात्र तरी देखील राजीनामा होणार का नाही असं कोणतंही स्पष्टीकरण राष्ट्रवादी महायुतीच्या कुठल्याही नेत्यांनी दिलं नाही. त्यामुळं आता कुठे ना कुठे कोकाटेंना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न होतोय की काय अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. एकंदरीत बघितलं तर एखाद वेळी ठीक होतं, मात्र वारंवार वादग्रस्त विधानं करणारे माणिकराव कोकाटे यांना महायुतीच्या सर्वच नेत्यांचं अभय दिलंय का हे देखील वारंवार चर्चा होत असताना आज अखेर कॅबिनेटला माणिकराव कोकाटे येऊन देखील त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीचं कारवाईची मागणी जी आहे ती होताना दिसली नाही. मात्र आता त्याला विरोधक कशा पद्धतीनं घेतायत, यासोबतच अजित पवार याबद्दल नेमकं काय स्पष्टीकरण देत आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. बरोबर आहे राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात. दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर कारवाईऐवजी अजित पवारांकडून अभय दिलं जाणार असल्याची शक्यता आहे. कोकाटेंचं खातं बदल करत मंत्रिपदावर कायम ठेवलं जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. तर दरवेळी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर कारवाई का, वादग्रस्त ठरलेल्या इतर मंत्र्यांवर कारवाई कधी होणार असा सवाल राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी केल्याची माहिती आहे. कोकाटेसोबत इतर वादग्रस्त मंत्री कारवाई त्यांच्यावर केली जाणार का, यावरच कोकाटे मंत्रिपदावर त्यांच्या मंत्रिपदाचं भवितव्य ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर राष्ट्रवादीच्या शिवसेनेच्या मंत्र्यांवर कारवाई नंतरच कोकाटेंवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. कारण एकीकडे कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ आलेला होता, त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांचेही काही व्हिडिओज आलेले होते, त्यांच्यावर आरोप झालेले होते आणि त्यामुळं जेव्हा त्यांच्यावर कारवाई केली जाईल तेव्हाच कोकाटेंवर कारवाई करावी अशी मागणी एक प्रकारे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी यावेळी राष्ट्रवादीकडून दबाव आणला जातोय अशी माहिती आहे. पक्षातल्या दुसऱ्या मंत्र्यांचा राजीनामा झाल्यास सरकारमधल्या आपल्या पक्षाची बदनामी अधिक होईल असं राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे अशी माहिती आहे. त्यामुळे आता नेमके काय निर्णय होतात या मंत्र्यांविषयी ते बघावं लागेल. पाहुयात पुढची बातमी. एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक करण्यात आल्यानंतर एकनाथ खडसे आक्रमक झाले. रेव पार्टीच्या नावाखाली आमची बदनामी सुरू आहे असं ते म्हणतायत. मात्र नाच गाणं नाही, लेझर लाईट नाही, केवळ 5 ते 6 लोक एकत्र आले तर रेव पार्टी होते का असा सवाल खडसेंनी केला. रेव पार्टीची व्याख्या काय असा सवालही एकनाथ खडसेंनी विचारला. तर जावयावर पाळत ठेवली जाते, पोलिसांकडून ही पाळत ठेवली जात होती असा आरोप सुद्धा खडसेंनी केला आहे. या संदर्भातले पुरावे असल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केला. दरम्यान कुणाच्या तरी सांगण्यावरून कारवाई करण्यात आली आहे असंही खडसे म्हणाले. ड्रग्सचा अहवाल येत नाही, मग अल्कोहोलचा अहवाल कसा येतो असं म्हणून ससून हॉस्पिटलच्या कारभारावरही खडसेंनी शंका उपस्थित केली आहे. त्याचबरोबर प्रायव्हेट लाईफचे व्हिडिओ व्हायरल करण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल खडसेंनी पोलिसांना विचारला. 2 ग्रॅम असतं तर मग जामीन झाला असता. मग 2.7 करणं त्या ठिकाणी गांजा दाखवणं, या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रयोग केले गेले आहे. मुळात 7 जण बसलेले आहे. तिथं कोणताही नाच गाण्याचा कार्यक्रम नाही आहे, कोणत्याही प्रकारचे लेझर वेझर सारखे लाईट नाही आहे, कोणत्याही प्रकारचे दारूचे फार मोठे भंडार नाही आहे. जे शेकडो माणसं असतात त्याला रेव पार्टी म्हणतात असं माझं मत आहे, माझं समज आहे. पोलिसांनी याचाही खुलासा केला पाहिजे की 7 जणांचा रेव पार्टी होऊ शकते का, की प्रायव्हेट पार्टी असेल त्याच्या संदर्भात पोलिसांना अशा स्वरूपाचं रेव पार्टीचं स्वरूप देणं अत्यंत चुकीचं आहे असं माझं मत आहे.
एक लॅपटॉप 4 वर्षापूर्वीचा जुनाही तुम्ही घेऊन गेले. आणखी काही घेऊन जायचं असेल तर घेऊन जायचं, त्याची माझी वर्ष. पण त्या मोबाईलमध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मीडियाला येतात कसे? पोलिसांना कोणी अधिकार दिला आमचे फॅमिली फोटो छापायचा? माझ्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही काय हस्तक्षेप करू शकता? कुणी अधिकार दिला? आणि कुणाच्या सांगण्यावरून पोलीस हे करत आहेत? कुणीतरी याच्यामागे सूत्रधार आहे. पोलीस बावल्यासारखे काम करून राहिलेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे. यासाठी हे केलं पाहिजे, म्हणजे सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यांच्यावर आजपर्यंत आयुष्यात एकही गुन्हा नाही, ते गुन्हेगार प्रवृत्तीचे नाही, ते एक वैद्यकीय क्षेत्रातलं नावाजलेलं नाव आहे. अशा स्वरूपामध्ये खोटं त्या संदर्भामध्ये पोलिसांनी करणं, की यांच्यावर गुन्हे दाखल आहे आणि त्यांना पहिल्या क्रमांकावर दाखवणं. वास्तविक ज्या ठिकाणी पोलीस म्हणतात की अंमली साठा सापडला 2.7 काहीतरी ml, तो जो सापडला तो एका मुलीच्या पर्समध्ये सापडला, हे आपल्याला त्यांच्या चित्रीकरणामधलं दिसतंय. पोलीस इतके तत्परता दाखवतात की लगेच त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतात, लगेच सगळे व्हिज्युअल्स त्याच्यामध्ये दाखवतात. एवढी तत्परता प्रफुल्ल लोढा जो हनी ट्रॅपमध्ये अडकलेला आहे, जो बलात्कारामध्ये अडकलेला आहे, ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केलेले आहे, या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा किंवा सरकार पुढाकार घेऊन का जनतेला माहिती देत नाही? पण यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या माझ्या जावयाने मला सांगितलं की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली. ज्या ज्या ठिकाणी मी जायचो त्या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली. त्यांनी ज्या ठिकाणी गेले 2-3 ठिकाणी, एक प्लेन याच्यामधले म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले पोलीस त्यांची पाळत ठेवत होते आणि त्याचे व्हिडिओ आहे. मी त्यांनी असं सांगितलं नाही, त्यांचे व्हिज्युअल्स आहे, व्हिडिओ आपल्याकडे आहे असं त्यांनी मला सांगितलं. ते आल्यानंतर ते बोलतील त्याच्यावर. मग या पोलिसांना पाळत ठेवण्याचं काय कारण आहे? त्यानंतर आपल्याकडे त्याचे व्हिडिओज आहे. यांनी तर काही त्या ठिकाणी यांच्या बाळगलेलं नव्हतं. यांनी या ठिकाणी कोणताही अंमली पदार्थ बाळगलेला नव्हता. बाकीच्यांनी एकाच मुलीच्या याच्यामध्ये होतं. हिला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होतं आणि यांना साक्षीदार करायला पाहिजे होतं खरं आहे की नाही. परंतु ह्यांना पहिल्या क्रमांकाचं करणं, वारंवार प्रांजल खेवलकरचं नाव घेणं, एकनाथ खडसे जावयाचं नाव घेणं, म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे. याच विषयीची एक मोठी ब्रेकिंग आहे. पुण्यातील रेव पार्टी आणि ड्रग्ज प्रकरणातील 7ही आरोपींची पोलीस कोठडी आज संपली आहे. दरम्यान 7ही जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आहे. आरोपींपैकी एक प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे स्वतः कोर्टात इथं दाखल झाल्या आहेत. वकिली पोशाख घालून रोहिणी खडसे कोर्टात पोहोचल्या. आरोपींच्या वकील आणि सरकारी पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू झाला आहे. 2 महिलांना न्यायालयीन कोठडी द्यावी, इतर 5 जणांना पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत, ज्या ठिकाणी ही सगळी कारवाई सुरू आहे, सुनावणी सुरू आहे, तिथून आपल्यासोबत जोडलेले आहेत वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी. वैभव, काय सांगाल? आपण एखाद्या सिनेमामध्ये अशा प्रकारचा प्रसंग बघितलेला असेल, हे प्रत्यक्षात घडतंय. प्रकरण तसं गंभीर आहे, पण ज्या पद्धतीनं आरोप होत आहेत त्याच्यामध्ये आता रोहिणी खडसे या कोर्टात दाखल झाल्याचं कळत आहे. कशा पद्धतीनं सुनावणी सुरू आहे, काय दावे केले जात आहेत? फरार रोहिणी खडसे या स्वतः वकील आहेत आणि पतीची बाजू न्यायालयामध्ये मांडण्यासाठी त्या स्वतः न्यायालयात हजर राहिल्यात. त्यांचं वकीलपत्र जे आहे ते विजय ठोंबरे यांच्याकडे, प्रांजल खेवलकर यांचं, त्यांच्या सोबतीनं त्या न्यायालयामध्ये उभे राहिल्यात. आज सुनावणी सुरू झाल्यानंतर जे तपास अधिकारी आहेत, आयोजक आहेत, त्यांनी न्यायालयाला 2 दिवसामध्ये काय तपास केला याची माहिती दिली. जर काही छापेमारी करून इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जी जप्त करण्यात आली होती, ज्यामध्ये लॅपटॉप आणि मोबाईल फोन्स होते, त्याबाबतची माहिती दिली. रक्त आणि लघवीचे सॅम्पल्स जे आहेत ते तपासणीसाठी पाठवले असल्याचंही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राहुल नावाचा आणखी एक आरोपी जो आहे तो या तपासामध्ये त्यांनी निष्पन्न केला असं सांगण्यात येते न्यायालयामध्ये. जो तिथे असलेले हुक्का जे आहेत, हुक्काचे पॉट भरत होता, त्याला अटक करायची. त्यामुळे ज्या महिला आहेत 2, त्या दोन्ही महिलांना न्यायालयीन कोठडी द्यावी आणि हे जे 5 आरोपी आहेत पुरुष, यांना आणखी 5 दिवसाची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी तपास अधिकारी आणि त्यांचे वकील जे आहेत त्यांनी न्यायालयासमोर केली. त्याला जोरदार आक्षेप जो आहे तो आरोपीच्या वकिलांनी घेतला आणि या सगळ्यात स्पष्टपणे त्यांनी न्यायालयात आरोप
आरोपी होती की पोलिसांनी हा ट्रॅप केलेला आहे, जबरदस्तीनं या मुली ज्या आहेत त्या ठिकाणी पाठवण्यात आल्या आणि नंतर निश्चितच, कारवाई वैभव. करण्यात आली. या सगळ्या गोष्टी जे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत हे या संबंधित महिलांच्या पर्समधून काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे ते सुद्धा या महिलांनीच आणलेलं होतं असं सांगत असताना सरकारी वकिलांनी त्याला आक्षेप बरोबर आहे, घेतला आणि वैभव. या सगळ्याचं पोझिशन जे आहे म्हणजे कोकेन कोणी आणलेलं होतं या संदर्भातली माहिती जी आहे ते आरोपी देत नाहीयेत, एकमेकांकडे तपासात सहकार्य करत नाहीयेत, एकमेकांकडे इशारा बरोबर आहे वैभव. त्याच्यामुळे आता सुनावणीमध्ये पुढे काय होतं ते बघावं लागेल. सध्या तरी एक इंटरेस्टिंग वळण या प्रकरणाला म्हणावं लागेल. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये कशा पद्धतीने युक्तिवाद केला जातो आणि काय निर्णय येतो याकडे लक्ष असेल. याविषयीची प्रत्येक अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर पुण्यामध्ये एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. या दरम्यान साध्या वेशात आलेल्या पोलिसांना पाहून रोहिणी खडसे चांगल्या संतापल्या. पाळत ठेवता का असं म्हणत रोहिणी खडसेंनी संबंधित अधिकाऱ्यांना सुनावलं. एकनाथ खडसेंची पत्रकार परिषद पुण्यामध्ये आज होती आणि त्यांनी सांगितलेलं होतं कशा पद्धतीने आपल्या जावयाला अडकवलं जात आहे. त्याच वेळेला साध्या वेशामध्ये पोलीस आले होते, त्यांना रोहिणी खडसे यांनी सुनावलं. तेव्हाचा हा व्हिडिओ. तर आता या प्रकरणाची एकीकडे सुनावणी सुरू आहे, दुसरीकडे सकाळचा हा व्हिडिओ आलेला आहे. त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये पोलीस नेमकी काय बाजू मांडणार आणि कोर्टामधून काय निकाल येतो याचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहणार.